वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देशाचा 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर. अर्थसंकल्पात रचनात्मक सुधारणांवर भर. देशाची उत्पादन क्षमता वाढवली. दारिद्र्य निर्मूलन करण्यात सरकारला यश. देशांतर्गत लोकांची क्रयशक्ती वाढवण्यावर भर देणार. युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. आत्मनिर्भर भारत हे सरकारचं लक्ष. गृहउद्योगाची निर्यात वाढवली. विकसित भारतासाठी नवीन कल्पनांचा विस्तार. 350 सुधारणांचा अर्थसंकल्पात समावेश. निर्मला सीतारामन यांची माहिती. गोरगरिबांवर सरकारचं विशेष लक्ष. दारिद्र्य निर्मूलन करण्यात सरकारला यश. उच्चस्तरीय समिती नेमून जुन्या कायद्यांमध्ये बदल. 10 वर्षात 25 कोटी जनता गरिबीतून बाहेर. वित्तमंत्र्यांची माहिती. महापालिका बॉन्डसाठी 100 कोटींचे इन्सेंटिव्ह देणार. वित्तमंत्र्यांची घोषणा. 12 वर्षांपासून विकासाचं नियोजनबद्ध काम सुरू. मधुमेह, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांची औषधं स्वस्त करणार. वित्तमंत्र्यांची माहिती. 10,000 कोटींचा बायोफार्म प्रस्ताव. भारताला बायोफार्म उत्पादनाचा हब बनवणार. बायोफार्म सेक्टरमध्ये 40,000 कोटी देणार. निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. सेमीकंडक्टर क्षेत्रावर अधिक भर देणार. सेमीकंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद. आयात कमी करून निर्यात वाढवणार. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. वस्त्रोद्योग क्लस्टर विकसित करणार. खादी हातमाग उत्पादन वाढवणार. हातमाग वृद्धीसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज अभियान. चामडे कापड उत्पादनावरील निर्यात शुल्क माफ. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. 4 राज्यांमध्ये खनिज कॉरिडॉर बनवणार. कंटेनर निर्मितीसाठी 10,000 कोटी. ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये खनिज कॉरिडॉर उभारणार. वित्तमंत्र्यांची घोषणा. एआयच्या वापरावर भर. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलची निर्मिती. वित्तमंत्र्यांची माहिती. इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादनावर भर देणार. उत्पादनासाठी 40,000 कोटींचा प्रस्ताव मंजूर. निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. ISM 2.0 सुरू करणार. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. मेगा टेक्स्टाईल इंडस्ट्रीची स्थापना करणार. आत्मनिर्भर भारतासाठी 2,000 कोटींची तरतूद. निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी भर. 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरणार. टियर 2, टियर 3 शहरांचा खरं तर विकास करणार. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. देशात नवे 7 रेल्वे कॉरिडॉर तयार करणार. पुणे, हैदराबाद, दिल्ली, वाराणसी रेल्वे कॉरिडॉर. वित्तमंत्र्यांची माहिती. बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठी समिती गठीत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार. आयुर्वेदाशी निगडीत 3 संस्था स्थापन करणार. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब तयार करणार. वित्तमंत्र्यांची घोषणा. डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील रोजगार वाढणार. खासगी सरकारी क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार. नॅशनल मेंटल हेल्थ सेंटरची स्थापना करणार. वित्तमंत्र्यांची माहिती. महिलांसाठी विशेष सोय. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष वसतिगृह. निर्मला सीतारामन यांची माहिती. जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेद चिकित्सा केंद्र उभारणार. 3 नवीन आयुर्वेद अभ्यासक्रम संस्था स्थापन करणार. वित्तमंत्र्यांची घोषणा. 20 महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांवर 10,000 गाईडची निर्मिती होणार आहे. पूर्व भारतात राष्ट्रीय डिझाईन क्षेत्र उभारणार. वित्तमंत्र्यांची घोषणा. नारळ, चंदन, काजू उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी नारळ संवर्धन योजना सुरू करणार. पशुवैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयांची निर्मिती करणार. या रुग्णालयांसाठी विशेष अर्थसहाय्य करणार. पशुपालन उद्योगांसाठी विशेष अनुदान. वित्तमंत्र्यांची घोषणा. क्रीडा क्षेत्रांचं रूप पालटणार. खेलो इंडिया मिशनची वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा. खेलो इंडिया मिशनमधून क्रीडा संकुलांची निर्मिती. भारत जागतिक व्याघ्र परिषद आयोजित करणार. सरकारचे प्रमुख मंत्री कॅट परिषदेत सहभागी होणार. वित्तमंत्र्यांची माहिती. देशात नव्या सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती करणार असल्याची वित्तमंत्र्यांची घोषणा. मत्स्य व्यवसायासाठी 500 अमृत जलाशयांची निर्मिती. सागरी किनारपट्टी आणि शेतकऱ्यांना विशेष मदत. वित्तमंत्र्यांचा मच्छीमारांना दिलासा. लखपती दीदी बनवण्यासाठी नवी पावलं टाकणार. दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन खरेदी केंद्र स्थापन करणार. दिव्यांग जणांच्या सक्षमतेसाठी नव्या योजना सुरू करण्याची वित्तमंत्र्यांची घोषणा. 12,000 शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची वित्तमंत्र्यांची घोषणा.
1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे. निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये घोषणा. अपघात विमा करमुक्त करण्याची निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा आता भरता येणार. निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा. अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद. निर्मला सीतारामन यांची घोषणा. छोट्या कर चुकवेगिरीबद्दल आता शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार. सीतारामन यांची महत्त्वपूर्ण घोषणा. चालू आर्थिक वर्षात जीडीपीच्या 4.3 वित्तीय तूट राहील. चालू आर्थिक वर्षात जीडीपीच्या 4.3 वित्तीय तूट राहील तर करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळणार. सीतारामन यांची माहिती. ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढवलाय. निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची घोषणा. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरलाय तर निफ्टी 783 अंकांनी गडगडलाय. सीएनजी आणि बायोगॅस स्वस्त होणार. सोनार संबंधित वस्तू स्वस्त होणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. बॅटरीज, शूज, मायक्रोवेव्ह स्वस्त होणार. चामडे, कापड उत्पादनावरील निर्यात शुल्क माफ. निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये घोषणा. परदेशात शिक्षण घेणं आता स्वस्त होणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती. भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्यांना आर्थिक सूट. निर्मला सीतारामन यांची घोषणा. दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी या मार्गांवरही हाय स्पीड रेल कॉरिडॉर उभारणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. परदेशी भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा वाढवली. वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा 5%हून 10%. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांचा विकास करणार. पुढील 5 वर्षात 20 नवे जलमार्ग विकसित करणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. पर्यटन वाढीसाठी सी प्लेन योजना राबवणार. वाराणसी आणि पटनात नवे जहाज बांधणी प्रकल्प तयार करणार. निर्मला सीतारामन यांची घोषणा. ओडिशात 22 नवे जलमार्ग तयार करणार. पर्यावरण पूरक माल वाहतुकीचे नवे मार्ग तयार करणार. सीतारामन यांची माहिती. आता शाळेतच मिळणार रील्स बनवण्याचे धडे. कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना. देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची बजेटमध्ये घोषणा. व्यावसायिक गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. मुंबईत व्यावसायिक गॅसचा दर आता 1,692 रुपये. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. विकसित भारताकडे नेणारा आजचा अर्थसंकल्प. जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या अर्थसंकल्पातून संकल्प. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतवर बजेटमध्ये फोकस. पायाभूत सुविधांना मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय. पंतप्रधानांचं वक्तव्य. यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी पावलं उचलली आहे. लवकरच भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार. आत्मनिर्भर भारताला नवीन वेग मिळणार. पंतप्रधान मोदींचा विश्वास. अर्थसंकल्पात महिला शक्तीची झलक. खरं तर तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार. पंतप्रधानांचा दावा. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. औद्योगिक सवलती देण्यात आल्यामुळे मोठा फायदा होणार. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शेती मत्स्य व्यवसाय सिंचनासाठी भरीव तरतूद. ग्रामीण रस्त्यांसाठी 378 कोटींची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शिक्षण क्षेत्रात मुलींसाठी वसतिगृहाची योजना. प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात ट्रॉमा सेंटर होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार याबाबत बोलले असते. फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती नाही. प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट. अध्यक्षपदी नियुक्तीच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. स्पष्टीकरण. अमोल मिटकरी पाठोपाठ रुपाली ठोंबरे यांचाही अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त. रुपाली ठोंबरेंनी अपघाताची चौकशी व्हायलाच हवी असं म्हणत ट्विट केलंय.
अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे धक्कातंत्र सुरूच. ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचा भाजपात प्रवेश. संपूर्ण तालुका भाजपमय करण्यासाठी कल्याण शेट्टी यांनी कसली कंबर. राजकीय भिंती कोसळल्या, आठवणी उरल्या. साताऱ्यात स्वर्गीय अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली. मोठ्या प्रमाणात नेत्यांची उपस्थिती. त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. बीडमध्ये अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे सेनेच्या खरं तर नेत्यांनी शैक्षणिक पालकत्व घेतले. आर्थिक मदत करत कुटुंबाला आधार. कोल्हापूरचे महापौर उपमहापौर पद 10 महिन्यांसाठीच. महायुतीच्या नेत्यांमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेचे सूत्र जवळपास निश्चित. याबाबत लवकरच घोषणा होईल अशी माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात सभा. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका. विविध ठिकाणीच्या सभा होणार. चुलत्या विरुद्ध पुतळ्या. धाराशिवमध्ये धनंजय सावंत यांच्या विरोधात माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत स्वतः प्रचारासाठी मैदानात. आता या संघर्षात मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष. पार्थ पवार राज्यसभेत जाण्याला भारतीय जनता पक्षाचा विरोध. जय पवार यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाचा हिरवा कंदील. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीस पवार कुटुंबियांचा विरोध नव्हता. अजित पवारांचा दशक्रिया विधी होऊ द्यायला हवा होता. पवार कुटुंबाच्या भावना. विश्वसनीय नेत्यांची माहिती. साजिद नाडियाडवाला यांच्या अंधेरी पश्चिम येथील बंगल्यात चोरीचा प्रयत्न. अज्ञात व्यक्तीविरोधात अनधिकृत प्रवेश आणि घरफोडीचा गुन्हा दाखल. युवा सेनेचे सदस्य अविनाश खापे पक्षातून निलंबित. सचिव राहुल लोंढे यांनी पत्र काढत खापेंना निलंबित केले. प्रताप सरनाईक यांनी खापेंवर कारवाईचे संकेत दिले होते. भूमपरंडा. वाशीमध्ये राजकीय समीकरण बदलली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार. भाजप पहिल्यांदा स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.